नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या व्हिडिओ मध्ये आपण 3.5 द अल्केमी ऑफ नेचर या पाठाचं विश्लेषण आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपण चिटचॅटचे काही प्रश्न सॉल्व करून घेऊया आणि नंतर मेन पाठाकडे वळूया. फर्स्ट क्वेश्चन इज divide the class into 5 groups. Discuss in the group the following question. Give one question to each group. खालील काही प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्न एका ग्रुपमध्ये डिवाइड करायचा आहे आणि त्या प्रश्न आपल्याला तुम्हाला ग्रुपमध्ये त्याचं डिस्कशन करायचं आहे. पहिला प्रश्न आहे सीड्स जर्मिनेट फ्रॉम अनदर सीड्स, म्हणजे एका बीजापासून दुसऱ्या बीजांची अनेक निर्मिती होणं, ही प्रोसेस नेमकी कशा प्रकारे होते याविषयी डिस्कशन करायचं आहे. दुसरी प्रोसेस प्लांट अँड फ्लावर्स विल्ट अँड बिकम अ वन विथ अर्थ, म्हणजे झाड वाढणं, त्याला फळे येणं, फुले येणं आणि ते फळे पुन्हा जमिनीमध्ये मिक्स होणं आणि पुन्हा ते अर्थ मध्ये एकत्रित त्यांचं मिश्रण होऊन जाणं, पुन्हा मातीमध्ये ते मिसळून जाणं, ही प्रोसेस नेमकी कशा प्रकारे होते. एकाच दिवसाचं आयुष्य असते फुलांचं. कॅक्टिल थ्राइव्स इन द डेझर्ट रिजन, म्हणजे वाळवंटामध्ये जे काही निवडुंग आहेत त्याविषयी तुम्हाला डिस्कस करायचे, कशा प्रकारे ते वाढतात, ग्रोथ कशा प्रकारे होते त्यांची, ते कशा प्रकारे तिथं त्यांची ग्रोथ होते. बिअर नेचर टर्न्स ग्रीन इन स्प्रिंग, म्हणजे जे काही वसंत ऋतूमध्ये पूर्ण हिरवगार, पूर्ण निसर्ग कशा प्रकारे होतो आणि जेव्हा पानगळती झालेली असते त्या ऋतूमध्ये निसर्गाचं कशा प्रकारे दृश्य असतं, या दोन्ही गोष्टींविषयी तुम्हाला डिस्कशन करायचं आहे. Second question is role of nature. Discuss in pair the role played by nature and complete the wave diagram. Roles of nature are: first, relaxes and enhance our spirit, soothes and nurtures, whispers and commands, fulfills and motivates. Nature, the best teacher. Now this wave diagram. First, motivates. Nature motivates, inspires, fulfills, nurtures, whispers, teaches, soothes and commands. Third question is look at the following thing, discuss with your friend what you learned from them. First thing is a bee. It teaches us teamwork and hard work. Bee, an eagle, a strong vision, a creeper, perseverance. The river, go with the flow or to face calamities. E, rainfall, dedication. F, light up the lives of other. Sun teaches us to light up the lives of other or to give light and energy to others. Now I will turn toward the main extract, the alchemy of nature. याचा अर्थ असा होतो की निसर्गाची किमया किंवा निसर्गाचा चमत्कार. पहिल्या 4 ओळी आहेत बघा, यांचा काय अर्थ आहे आपण बघून घेऊया अगोदर. टू सी अ वर्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन अ वाइल्ड फ्लावर, होल्ड इन्फिनिटी इन द palm ऑफ युअर हँड अँड इटर्निटी इन अन आवर. विल्यम ब्लेक. काय सांगतात विल्यम ब्लेक बघूया. एका वाळूच्या कणात साऱ्या विश्वाचे दर्शन होते. टू सी अ वर्ड इन अ ग्रेन ऑफ सँड, एका वाळूच्या कणात साऱ्या विश्वाचे दर्शन होते. अँड अ हेवन इन वाइल्ड फ्लावर, आणि एका रानटी फुलातही स्वर्गाचा आभास होतो. होल्ड इन्फिनिटी इन द palm ऑफ युअर हँड, हाताची इवलीशी ओंजळ अमर्याद आहे. तुमच्या हाताच्या इवल्याशा ओंजळीमध्ये अमर्याद असे आहे. आणि शेवटचं बघा, अँड इटर्निटी इन अन आवर, आणि एक तासही शाश्वत काळाप्रमाणे भासतो, असं विल्यम ब्लेक या ठिकाणी सांगत आहेत. पुढे बघूया. वी instinctively turn to outdoor activities and nature as a way of relaxing and enhancing our well-being. बघा, स्वतःला आपण ताजेतवाने करण्यासाठी निवांतपणे निसर्गाच्या सानिध्यात कधी कधी डोकावतो. कधी कधी निसर्गाच्या सानिध्यात जर बघितलं तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. खूप सारे दृश्य चकित करणारे निसर्गाचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं आणि निसर्गातून खूप काय आपण शिकू शकतो, हेच या पाठातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. नेचर सूट्स अँड नर्चर, नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट,
नेचर विस्पर्स अँड कमांड. तर तेच सांगितलेलं आहे, निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा आपण रमतो, जेव्हा बाहेर रम्य वातावरणात आपण डोकावून पाहतो, तेव्हा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा तर मिळतेच निसर्गाकडून, आणि खूप काही दिलासा देणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळतात आणि आपल्याला आनंद फ्रेश असं फील होतंय. आपल्याजवळ आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता तसेच आपल्याला निसर्ग आपल्याला स्फूर्ती सुद्धा देत असतोच, आणि त्याचबरोबर निसर्ग आपल्याशी हितगुज देखील करत असतो. निसर्ग काही आपल्याला आज्ञा सुद्धा देत असतो. ओके, असं या ओळीतून सांगण्यात आलेलं आहे. आर यू लिस्निंग? कधी ऐकलत का तुम्ही त्यांना? निसर्ग तुम्हाला खूप गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्या गोष्टी कधी ऐकल्यात का तुम्ही? व्हेन आय डू इट लिव्स मी इन अ कम्प्लीट ओ. मी ते निसर्गाचं सांगणं जेव्हा जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला ते स्तिमित करणारं असतंय, अगदी चक करणारं असतंय, अगदी मला भारावून टाकणारं हे दृश्य असतंय. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन आवर गार्डन. आमच्या बागेत जास्वंदाचं झाड आहे. इवन fortnight of flower blooms on it, big, bright and tender. दर पंधरवाड्याने त्याला एक फूल येते आणि मोठं तेजदार आणि नाजूक असं ते फूल असतंय. Though the day it smiles with the sun and dances with the wind, but as evening approaches it starts wilting. आता बघा, एक एक लेखक सांगतायत इथं की दर पंधरवाड्याला आमच्या जास्वंदाच्या झाडाला एक खूप छान असं फूल येतंय आणि ते काय करतंय, हे even though the flower blooms with it big, bright and tender, though the day it smile with the sun and dances with the wind. हे फूल सूर्यकिरणांसोबत दिवसभर खुलून हसतंय, वाऱ्यासोबत डोलतंय, पण जसजशी मात्र सायंकाळ व्हायला सुरुवात होते तस हे फूल मात्र थोडं थोडं कोमेज व्हायला लागतंय, थोडस कोमेज सुकायला लागतंय. द मॉर्निंग आफ्टर, लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सकाळपर्यंत it withers completely, and by evening it fall and become one with the earth again. आणि जेव्हा संध्याकाळपर्यंत सायंकाळ व्हायला जाते ते फूल खाली गळून पडते आणि पुन्हा मातीत मिसळून जाते. द फ्लावर कम टू लाईफ ओनली फॉर अ डे. फूल फक्त आयुष्यात एका दिवसासाठी जगामध्ये आलं होतं, एका दिवसाचं फुलाला आयुष्य लाभलेलं होतं. येट इट डज सो इन अ फुल स्प्लेंडर. तरी देखील त्यानं आपलं आयुष्य अगदी वैभवपूर्ण, चैतन्यानं आणि बहरलेलं त्या फुलाचं आयुष्य होतं. व्हॉट इफ वी टू लाईव्ह आवर लाईफ हाऊ एव्हर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट. आपणही याच फुलाप्रमाणे कितीही आपलं आयुष्य छोटं असलं, एका दिवसाचं का असणं, आपल्याला माहिती नाही आपलं आयुष्य किती आहे, त्या प्रत्येक क्षण जर आपण फुलासारखा आनंदाने, जसं तो वाऱ्याबरोबर डोलत होता, जसं सूर्याबरोबर चमकत होता, प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होतो ते फुल, तशा प्रकारे जर आपण आपलं आयुष्य जर जगण्याचा प्रयत्न केला तर आपलं आयुष्य किती परिपूर्ण होईल आणि जगण्याला देखील आपल्या एक अर्थ निर्माण होईल, असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे रक्षा भराडे यांनी. पुढचा पॅसेज बघूया. We went to a rocky beach and saw the spread of majestic ocean and the rock alongside, curved, sculpted and shaped by water. दुसरा अनुभव सांगतायत, एका खडकाळ समुद्र किनाऱ्यावर गेलो असता आम्हाला एक दृश्य दिसलं आणि समोर अथांग पसरलेला विशाल समुद्र आणि त्याच्या कडेने कोरीव शिंपल्यासारखे पाण्यामुळे आकार ज्याला खडकाला पडला होता असं खडक आम्हाला तिथं दिसलं. वॉटर इज अ सो जेंटल. पाणी कसं आहे, खूप मयाळू आहे, पाणी खूप नम्र आहे. अँड रॉक सो हार्ड. खडक कसं आहे, खूप कठीण आहे. येट as the water flows over it every day for year, the rocks gives in. पण पाणी त्याच्यावरून वर्षानुवर्ष त्या खडकाळून फ्लो होत असल्यामुळे, त्या खडकाळून वाहत असल्यामुळे काय झालं, त्या खडकाला देखील आकार प्राप्त झाला आणि त्या खडकाला सुद्धा त्यानं भेदण्याचं काम केलं. It takes the shape that water commands. Our problems are so colossal and we are so small, yet if we persist. बघा, पण पाणी नम्र होतं, पाणी खूप नम्र होतं तरी, आणि खडक खूप मजबूत असून देखील वर्षानुवर्ष पाणी त्या खडकावरून वाहत राहिल्यामुळं जशाप्रमाणे पाण्यानं आकार दिला तशाप्रमाणे हे खडक काय झालं, त्याच्या आकारा बदलायला सुरुवात केली आणि खडकाला शेवटी हार मानावी लागली पाण्यापुढे. आणि आपल्या समस्या देखील इथं लेखक सांगतायत खूप मोठ्या असतात
आणि आपण अगदी लहान, पण तरीही आपण जर टिकून राहिलो, आपण जर त्या समस्यांना तोंड देत गेलो, तर आपलं या खडकासारख्याच त्या समस्यांना देखील एक दिवस हार मानावीच लागणार आहे आणि तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच यश संपादन करू शकणार आहेत. फक्त तुम्हाला प्रयत्न करीत राहणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्यांना तोंड देणं गरजेचं आहे, टिकून राहणं गरजेचं आहे. We saw small bits of grass peeping through the small cracking in the concrete pavement. If it left us thinking, however impossible things may look, there is always an opening. आता एका कॉन्क्रीटच्या फुटपाथच्या एक जे भेग पडलेली असते, चीर पडलेली असते, त्यामधून एक गवताचं लहानसं पातं वर येताना बाहेर डोकावताना पाहिलं आणि त्याने मला विचार करायला भाग पाडलं की आयुष्यात कितीही अशक्य गोष्टी असल्या, कितीही गोष्टी इम्पॉसिबल वाटत असल्या तरी कोठे ना कुठेतरी त्याला एक मार्ग असतो, कोठे ना कुठेतरी त्याला तोडगा मात्र असतो, त्याचं सोल्युशन मात्र नक्की असतंय. या गोष्टीने मला विचार करायला भाग पाडलं. देयर इज ऑलवेज अन ओपनिंग. ओके, वी सॉ अ tree bare of all leaves in the cold winter month. We thought it chapter was over. हिवाळ्याच्या ऋतूत एका झाडाला संपूर्ण पाळगंती झालेली पाहून आता कोणीही त्याच्याकडे बघून त्याला वाटेल की आता याचा तर विषय संपला, त्याचा चॅप्टर आता संपला. बट 3 months passed. जसे 3 महिने उलगडले, स्प्रिंग सेट इन अँड देअर वॉज बॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन, फुल ऑफ लीव्स, फ्लावर्स, बर्ड्स अँड लाईफ. पण जसे 3 महिने होताच वसंत ऋतूचे आगमन झाले आणि झाले कीच हे झाड पुनश्च आपली हिरवळी, श्रीमंती, फुलपाखरांनी, पक्ष्यांनी, पानांनी, फुलांनी, फळांनी अगदी बहरून जाते. ओके, जरीही कुणाला वाटलं की आता या झाडाला कधीही पाने फुले येणार नाहीत, याचा विषय आता संपलेला आहे, पण ऍक्च्युली 3 महिन्यानंतर जर बघितलं तर अगदी हे झाड बहारदार होते, सुंदर होते. What if we too had the conviction that however difficult things are right now, it will not remain so forever. Remember, this too shall pass. आपण देखील आपल्या अडचणींविषयी असंच जर विचार केला, कितीही अडचणी असतील, हा काळ देखील जाणार आहे, ही वेळ सुद्धा जाणार आहे आणि ही वेळ काही चिरंतर राहणार नाहीये. एक वेळ ही सुद्धा वेळ जाईल आणि नक्कीच चांगली वेळ येईल. फक्त आपण संकटांशी दटून राहणं गरजेचं आहे. हीच गोष्ट आपल्याला यातून शिकायला मिळते. ओके, कितीही डिफिकल्टी असल्या तरी त्या कायम राहणाऱ्या नसतात. हा विश्वास आपल्यामध्ये या गोष्टीनं निर्माण व्हायला मदत होऊ शकते. पुढे बघूया. We saw an army of ants lugging a fly which was at least 10 times ant size. बघा, नंतर एक लेखकाला कोणतं दृश्य दिसलं. एकदा एक मुंग्यांची रांग पाहिली आणि मुंगीपेक्षा 10 पट मोठ्या आकाराच्या माशीला त्या मुंग्या ओढत नेत होत्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. The ant organized themselves around the fly, lifted it on a frail feelers and carried it to a quite a distance. तुम्ही सर्वांनी ही गोष्ट अनुभवलेली असेल, सर्वांनी गोष्ट बघितलेली देखील असेल की मुंग्या त्यांच्या आकारापेक्षा कितीतरी मोठ्या एखाद्या माशीला किंवा एखाद्या छोट्याशा खाण्याच्या तुकड्याला सुद्धा त्या ओढत घेऊन जातात. तो तुकडा, तो पीस त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठा असतो तरी देखील त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतात. देअर टीम वर्क अँड प्रिझर्वन्स वेअर इम्प्रेसिव्ह. त्यांचं हे जे काम आहे, त्यांची ती शिस्त आणि त्यांची ती एकजूट अगदी आपल्याला थक्क करून सोडणारी असते आणि आपल्याला विचार करायला लावणारी असते. इफ वी टू आर कन्सिस्टंट, ऑर्गनाइज्ड, फोकस्ड, स्पायडर वेब्स आर डेडिकेट येट व्हेरी स्ट्रॉंग. आपणही देखील त्यांच्यासारखंच एकत्र आलं, चिकाटी आपण ठेवली आणि आपण शिस्तबद्ध, सातत्यपूर्ण लक्ष देऊन जर काम केलं तर आपल्यालाही कोणतीही गोष्ट अवघड नाहीये. बघा, दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे कोळ्याचं, की कोळ्याची जाळी सुद्धा अतिशय नाजूक असती तरी पण अतिशय चिवट असते. पुढे उदाहरण दिलेलं आहे बघा. अ रेनबो कलर द एंटायर स्काय. एक इंद्रधनुष्य संपूर्ण आकाशात रंगांची उधळण करीत असतो. संपूर्ण आकाशभर, पूर्ण आकाशामध्ये त्यांचे रंग पसरवित असतो. ऑयस्टर्स टेक इन अ ग्रेन ऑफ सँड, दे ओपन अप विथ अ पियर्स. बघा, शिंपल्यातील कालवा एका वाळूच्या कणातून मोती तयार करतो आणि बघा एवढी ताकद त्याच्यामध्ये असते. इननंबरेबल स्टार्स शाईन अक्रॉस द इन्फानाइट स्काय. आकाशामध्ये अगणित तारे
आपल्याला लुकलुकताना दिसतात, आकाशाला अगदी उजळून टाकताना आपल्याला दिसतात. द वाइंड मेक्स ट्री डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन. वारा जसं म्हणलं तसं वृक्षांना बेभानपणे नाचवत असतो. वाऱ्यामुळे वृक्षांची मुवमेंट होत असते. वॉटर विदाउट हिंट ऑफ इगो चेंजेस इट्स फ्रॉम अकॉर्डिंग टू द डिक्टेट ऑफ द सन अँड वाईट. वारा वृक्षांना बेभानपणे नाचवतो. पाणी कोणताही गर्व न बाळगता सूर्य व वारा म्हणेल अशा देतील तसेच आपले रूप देखील बदलतो. म्हणजे जसा सूर्य आज्ञा देईल, जसा वारा आज्ञा देईल, तशा प्रकारे पाणी देखील स्वतःला बदलत असतो. रंग आणि रूप तो बदलत असतो. वेन वी सी अँड कॅटरपिलर टर्न इनटू अ बटरफ्लाय. जेव्हा आपण एका अळीचे रूपांतरण सुंदर फुलपाखरात होताना बघतो, तर अ फ्लावर टर्न इनटू द फ्रूट. एका फुलाला फळामध्ये कन्वर्ट होताना बघतो. वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नेचर. वी टच इट अँड बिकम अ गोल्ड अवरसेल्फ. आणि आपण जेव्हा ह्या सर्व निसर्गाच्या किमया बघत असतो, याची अनुभूती घेत असतो, तेव्हा या निसर्गाच्या किमयाच्या स्पर्शाने आपल्या जीवनाचे ही सोने व्हायला काही वेळ लागणार नाही, जर आपण त्या दृष्टीने त्यांच्याकडे बघायला लागलो. निसर्ग आपल्याला खूप गोष्टी शिकत असतो. नेचर इज द बेस्ट टीचर असं आपण म्हणतो. फक्त आपल्याला त्या दृष्टीने बघणं गरजेचं आहे. म्हणून या सर्व गोष्टी आपल्याला शिकवतात. पाणी, वारा, खडक, इंद्रधनुष्य, सर्व गोष्टी आपल्याला निसर्गातील शिकवत असतात. फक्त आपल्याला त्या दृष्टीने बघणं गरजेचं आहे. ओके, हा लेसन या पाठातून आपल्याला मिळतो. धन्यवाद.